सकाळी सकाळी आता गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांनी. आणि विषय काय झाला आहे की सकाळपासून 6:30 वाजल्यापासून गजर वाजला आहे. मला आकाश उठते होते, पण मी आता वाजलेत बरोबर किती 6:45 वाजले ना, काय 7:30 वाजले ॲक्च्युली 8 वाजून 10 मिनटं झाली. मी आत्ता आंघोळ करणार आणि मला काल लवकर जायचं होतं आणि मी आता नदीला नाही आंघोळ करायला निघालो इथल्या. चला जाऊया, वेळ झाला आधीच. मॉर्निंगला इथं आता सकाळी सकाळी मी या नदीला बऱ्याच वेळा पोहायला आलो आहे, पण आज लई दिसून आली. फायनली आता आंघोळ करून झाल्या आणि आता आवरून जायचं आहे. आत्ता 10 वाजायला आल्यात आणि अजून आम्ही स्टुडिओतच आहे. अक्षय फक्त गेला आहे कारण तिथे गोंधळाचा कार्यक्रम होता. आता हॉलवर जाणार आम्ही. उभारून काय करणार, एकदम चालू झाला हवा एंट्रीचा कार्यक्रम. आता तिसरी फेरी आहे तुमच्या घराकडे, लक्षात ठेवा सकाळपासून इथे येऊन. आता आम्ही घराकडे निघालो आहे, तिसरी फेरी आहे माझी, तर दुसरी आहे थोडा, कारण सकाळी आलेलो मी. आम्हाला आणायचं लॅपटॉप, ते सकाळी आणायला पाहिजे होतं, ते आमची गडबडीत राहिले ते एवढं चांगलं स्टेज सोडून काकांनी इकडे सप्तपदी घेतला आहे. सगळा हॉल रिकामा झाला आता आणि सगळं सामान पण आम्ही गोळा केले. गोल्डन लाईट पडलं माझ्या चेहऱ्यावर आणि बाहेर फक्त फोटो काढायला गेल्यात. साहित्य आहे, लॅपटॉप वगैरे येत होता, त्यामुळे मी इथं आणलेला. आता येताना एक बॅग आणलेली, आता जाताना बघा किती बॅग आहेत. सकाळ सकाळी उठले आम्ही, खरं वेळ झाला उठायला पण आज पण, आणि आम्ही आता जाणार घराकडे कारण 4 दिवस झाले मी इथंच आहे. आणि घरात राहून परत मला टेबलवर धुळा मावून आला, तो मला साफ करायला पाहिजे आणि 2-3 कामं आहेत ती पण करायला पाहिजे. तर चला आता इथनं जाऊया, कारण आणि परत यायला लागणार 28 किंवा 29 तारखेला. मित्रांनो मी आता पोचलो आहे घरात. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी सकाळी 10:30 वाजता घरात आलो आहे आणि सकाळपासून मी आता 4-5 दिवस घरात नाही की मग माझं टेबल पूर्ण असा धळा वेगळा पडलेला. मग तो सगळा स्वच्छ केला आहे मी आणि ते करून नंतर मी आंघोळ केल्या. मग मला आता बरोबर संध्याकाळी 6 वाजता, म्हणजे क्रिकेट मॅच पण होती आणि क्रिकेट मॅच बघत बघत मी ते साफसफाई केली. तर भरपूर इथे सगळं पसाराच होता, तो सगळं क्लीन केला. आणि आता 6 वाजल्यात. सकाळपासून मी जेवलेलं पण नाही, माझ्या लक्षात पण नाही की जेवायचं आहे. त्या कामाच्या नादात माझ्या पूर्णच हे गेलो, तरी पण एनर्जी माझी आहे सोडा. तर आता मम्मी आमची येणार आहे, मम्मीला घेऊन येतो जाऊन पहिला आणि मग जेवतोच डायरेक्ट. मग संध्याकाळी काय जेवत नाही आता. हां असा पडलास आहे नाकावर? बुग्या नाक दाखव, बुग्या ये की बुग्या पुढं, मला दिसत नाही एवढं लांबनं. बुग्या बाबा बाबा नेटकं लागली की रे. हां माझं भाषा आहे. असं पडलास ऍक्टिंग करून दाखवायला आम्हाला मग. तर आता रात्रीच 11:50 झाल्यात आणि मला उद्या सकाळी व्हिडिओ एडिटला, म्हणजे उद्या सकाळी मला यूट्यूबला व्हिडिओ टाकायचा आहे. मग मला कमीत कमी 1 तास अजून लागणार, म्हणजे जवळपास 12 नंतर चालू होणार नेट, कारण नेट संपले माझं. आणि 1 वाजता म्हणजे अपलोड होईल. मग मला झोपायला पण वेळ होणार, कारण व्हिडिओ एडिट पण करायची होती. म्हणून मगापासून मी व्हिडिओ एडिट करत बसलेलो. त्यात थोडा एक फोटो होता आयडेंटिटीचा, तर तेवढा काढला गडबडीनं. आणि मग आता बसले मी, बघ किती एक्सपोर्टला वेळ लागायला काय लागला आहे, बसायला लागतं 10 मिनटं. रात्रीचं आता 12:37 झाल्यात आणि मी फक्त माझा मोबाईलचं हॉटस्पॉट कनेक्ट होत नाही, म्हणून त्याच्यावरती मी एवढा वेळ वाया घालवला. ह्या पण मोबाईलचं होईल ना, ह्या पण मोबाईलचं ना, कुठल्याच मोबाईलचं मला हॉटस्पॉट त्याला कनेक्ट होईना आलं. आणि मग शेवटी मग लॅपटॉप बंद केला आणि चालू केला, तर आत्ता कनेक्ट झाली. त्याच्या आधी मी काय काय झंबडी केली माझं मला माहिती आहे, पण असं पण काही टेक्निकल इश्यू होत्या, त्यामुळे काही चालत नाही. शाळा किती लांब आहे मर्दा? 200 मीटर आहे. चढच आहे की सगळा, येताना बरं पडत आहे रे म्हणून ढकलत. सुटलं की गोळी जायचं घरला. मित्रांनो ते गावात काहीतरी मीटिंग आहे, ती लाईट बिल जास्त वाढून येते, म्हणून मग मम्मीने मला सांगितलेलं मगाशी की जा मीटिंगला, ते लाईट बिल घेऊन जायला पाहिजे. तिने याय सांगितलेलं, आता जायला पाहिजे मला. लाईट बिल लागतो. आता बऱ्यापैकी बरीच मंडळी आपली गाई म्हशी पाळणारी मंडळी आहेत शेतीच्या ह्याच्यावर, तर गोट्यासाठी आता प्रचंड सभा संपली आता. तर विषय काय मित्रांनो, मी आता गाव मिटिंगला आलेलो, पण गाव मिटिंगला असं काही काही मुद्दे समजलं मला की जेणेकरून ते गावच्या हितासाठी पण आहेत आणि लोकांच्या हितासाठी पण आहेत. पण तुम्हाला खरं सांगतो, गाव मिटिंगमध्ये जे काही विषय आपल्याला समजतं किंवा काय होते, तर त्याचा फायदा घेणाऱ्याला पण आहे आणि गावासाठी पण आहे.
तर सगळ्यांनी माझं तर मत वैयक्तिक आहे की गाव मिटिंगमध्ये सहभागी झालं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कळणार पण आता शासनाच्या कितीतरी योजना म्हणजे आजच मी 10 योजना ऐकल्या मिटिंगला. तर त्या सर्वसामान्य लोकांनी वगैरे त्याचा जर लाभ झाला तर त्याच्या म्हणजे ते फायद्याचंच आहे. त्यामुळं गाव मिटिंगला प्रत्येक गावातल्या लोकांनी जाय आणि चर्चा पण होत्या की बाबा असं आहे तसं आहे. मग ते त्यामुळं गावाचा हे विकास होण्याला काय म्हणजे विकास होऊ शकतो आहे. त्याला कोण अडवू शकत नाही. विकास होणारच जर लोकांना कळलं की बाबा ह्या सुविधा काय आहेत काय तर ते झालं पाहिजे आणि ते मिटिंगला जायला पाहिजे. माझं तर वैयक्तिक मत आहे. कामाची लिस्ट तर माझी एवढी आहे की आता जायचं तर का मला पूर्ण करावं लागणार आहे ती. किरकोळ एक बॅग झाली आता माझी शिवून जरा पूर्ण फाटलेली. नवीन दे हां. अनबॉक्सिंग केलेलं तू. यूं ही कट जाएगा सफर साथ चलने से. काय कोणत्या तारखेला? वाह 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 वाह. अरुणचा लग्नाचा वाढदिवस आहे 29 तारखेला. मी आलोय अरुणला भेटायला. यो इथं आल्यावर मला द्यायला इन्व्हिटेशन तसलं काय आम्ही घेत नसते. अशी तुझी आठवण आली म्हणून आलेलो मी. तर विषय काय मित्रांनो, आता सकाळ झाली आणि मला इच्छा नव्हती आज उठायची सोडा थंडीतनं. पण असं ठरवलं की आता सकाळी सकाळी लवकर उठायचं आणि काम करत बसायचं काय ना काहीतरी. दिवसभर आपल्याला काय ना काहीतरी बाहेरची कामं करता येतात. सकाळी 1-3-4 तास आपलं स्वतःचं कम्प्युटरचं काम केलं आहे नाही. दिवसभर आपल्याला वेळ पण मिळते भरपूर आणि दिवस मोठा पण वाटते. बघूया आता इथनं पुढं मला जमते काय, कारण रात्रीचं झोपायलाच मला वेळ व्हायला लागला आहे. कारण काहीतरी काम करत बसलं की नाही त्याचं टायमिंगच कळत नाही आणि ते जाते पुढं टायमिंग आणि झोपायचं टायमिंग. तरी पण माझं कित्येक वर्षापासून म्हणजे 1-1.5-2 वर्ष झालं सकाळी 6चा आणि रात्री 10चा गजर आहे. म्हणजे कशासाठी मोबाईलचा गजर वाजला की एकतर मी मोबाईल बाजूला ठेवतो आहे आणि सकाळी 6 वाजले की मोबाईल लांबच असते. त्यामुळे मला हे करता येईल, लवकर उठता येईल म्हणून मग हे केलं आहे. म्हणजे ते गजर बंद करायसाठी 6चा गजर मोबाईल लांब ठेवला की उठून बंद करायला गावते. म्हणून मी असं ते केलेलं आहे प्लॅन. बघूया मग आज तसं झालं. ज्यावेळेस मी मोबाईल लांब ठेवलेला आणि सकाळी 6चा गजर लावला त्यावेळी मी बाहेर म्हणजे उठून गजर बंद केला आणि त्याच्यानंतर मी हाताळत गेलोच नाही. तर असं आहे आणि मग त्यानंतर मग मी काम करत बसलो थोडा वेळ. मग दिवस असा गावते आपल्याला, भरपूर मोठा दिवस गावते. एक आठवडा मी आता तिकडे आकाशकडे होतो राहायला. तर मला तर मला सकाळी म्हणजे गरम पाणी प्यायची सवय आहे. मग तिथलं माझ्या लक्षात तर राहायचं नाही सोडा आणि वेळ उठायच पण आम्ही वेळानं आणि कामाच्या ह्यानंतर माहिती आहे. मग आता इथे कसं आहे, इथे मम्मी आमच्या घरात दररोज पिते आज, त्यामुळे तिच्यासाठी ती करते आज. मला आता आणून दिलं आहे कारण मी बसलो कम्प्युटरवर. त्यामुळे आता गरम पाणी चांगलं असते कोमट पाणी प्यायला सकाळी सकाळी. त्यामुळे आम्ही दररोज पितो आणि 1 वाटी तुम्हाला माहितीच आहे दरवेळेस आम्ही ते काढा करून पितो.